नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग थोडासा खास होणार आहे, कारण आपल्यासोबत आज एक खास व्यक्ती म्हणजे छोटा डॉन जाणार आहे. छोटा डॉनची ओळख नाही आहे तुम्हाला. छोटा डॉन कोण आहे तुम्हाला दाखवतो मी. बघता छोटा डॉनकडे एवढं मोठं सामान वगैरे दिलंय. छोटा डॉनकडे कपाळाला नंबर प्लेट. हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उनको कोई तकलीफ नहीं होती. नंबर प्लेट काढली आहे गाडीची. थोडंसं काम होतं गाडीचं. मागं नंबर प्लेट इथं लावायची आहे आणि काय उतरायला तयार नाही गाडीहून खाली. उतर की का चल, उशीर होतोय आपल्याला. तर आम्ही जायलो थोडंसं कुठं चाललो का ते नंबर प्लेट लावायला. तर आम्हाला नंबर प्लेट लावायची. तर तिथं आम्ही गाडी घेऊन चाललेलो आता आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल आजचा दिवसमध्ये आम्ही काय करणार आहोत. तर आमच्या ब्लॉगमध्ये काय रात्रीपर्यंत राहा. असं तू कर ना. चल मला कर नाही येत मला. बस तर चला आता मग तुम्हाला नंतर भेटतो, कारण मला आता उशीर होतं खूप. लय वेळ झालं. सकाळी किती जायचं होतं आपल्याला? 11ला जायचं, तर आता 12 वाजून गेलेलं. लेट झालं, त्यासाठी आपण निघूयात. मग पुढची फुटेज तुम्हाला नंतर दिसेल आता, कारण मी शूट करणार. फायनली आम्ही सगळे घेतलेलं आहे. इंडिकेटर, बबल वायझर आणि टिल्ट आय डी लावायला आम्ही इथं आलेलो आहे आता सध्या काकांकडे. ते काका गेलेत जरा वॉशरूमला. बरोबर आहे. आणि मित्रांनो, नानापेठमध्ये आल्यानंतर जरा थोडंसं फिरून वगैरे घ्या, नाहीतर चुन्ना लावायला लायचं नाही तिथं. आता आम्ही पूर्ण हे 1300 रुपयामध्ये घेतलं. जास्त बोललो, 1200 ना. हिनं पेमेंट केलं, मला नाही माहीत. तर 1200 रुपयामध्ये आम्ही सगळं घेतलेलं आहे. हे इंडिकेटर, बबल वायझर आणि टिल्ट आय डी. आता फिटिंग करून घेऊया काय का. हां, 900 रुपये म्हणलं. आम्ही एक जागी गेलो पहिलं, तिथं 900 रुपये. आणि पुन्हा आम्ही 1200 रुपयामध्ये सगळं घेतलं. तिन्ही पार्ट आपल्याला एकच पार्ट देतो. आम्हाला एकच पाहिजे, तर आम्ही 3 घेतले डायरेक्ट. म्हणून म्हणतो जरा थोडं फिरलं ना प्राईसचं कळतंय काय इंडिकेटर वाजवायला. तर आम्ही सध्या नानापेठमध्ये स्टुडिओ समोर. कसलं भारी येईल. पूर्वी बघू शकता तुम्ही, पूर्ण मास्क वगैरे लावून बसले. हां, पिंपल येतील ना तुला. मग अजून गरमी काय म्हणते? कडक. हे लावल्यानंतर भारी वाटेल गाडी. आपले इरादे सगळे वेगळे व्हायले, इकडं तिकडं चाललेत पैशांमुळं. आमकी म्हातारा येऊ द्या. म्हातारा कुठे गेले काय माहिती. तर हे फिटिंग करताना तुम्हाला भेटतो मित्रांनो. हां, काका काय जॉबला आहेत का इथं? 8 ते 9. 8 ते 9 जॉबला आहेत काका इथं, की तुला लंच ब्रेक झाला कोणता? मालक दिसते ते. समजे दिसतो का मी? एक नंबर कडक. हेल्मेट घालून भैया. लायसन नाही, काही नाही आमच्याकडे. बिना लायसनचं फिरायला नाही. लायसन आहे की आपल्याकडे? असं का करायचं? घातले 4-5 डबल एक्झाम देऊन लायसन काढले. कारण पहिल्या एक्झामला आम्हाला डायरेक्ट फेल केलेलं आहे. विषय संपला. म्हणले की तुझी लायकीच नाही, म्हणले तू एक्झामच देऊ नको, तुला डायरेक्ट पास केलंय मला. तर बघूया आता फिटिंग वगैरे करून नंतर भेटतो तुम्हाला. आता सध्या ऊन लागते खूप, गरमी लागते खूप, त्याच्यामुळं टाटा. फायनली मित्रांनो, आता मी जस्ट आलो होतो नानापेठमध्ये. सर, तुमच्या शॉपचं नाव काय? आदिनाथ ॲडोसमध्ये. आणि मी गाडीचं काम इथं करायला आलो होतो. तर आपण इथं गाडीला टाकलेलं टिल्ट आय डी आहे, इंडिकेटर आणि बबल वायझर घेतलेलं आहे. बबल वायझर एक टाकायचे. भैया करायलेलं आहेत काम आता सगळं. तर बघूया किती कसं काय होतं. बजेट मी तुम्हाला सांगून देतो, बजेट कसं होणार आहे काय होणार. स्क्रीनवरती येऊन जाईल तुम्हाला बजेट. आणि एकदम भारी टाकून दिलेलं आहे ना, स्वस्तात चांगलं.
फक्त इथं आल्यानंतर थोडंसं फिरावं लागतं, त्याच्यानंतर तुम्ही घेऊ शकता. आता सध्या तर फिटिंग चालू आहे, चेक करूया कसं वाटतंय. बघून तरी सांग, हे इकडे साईडला बघून तर सांग कसं वाटेल का. पूर्ण बसल्यास बघू ना. हां, नंबर प्लेट ते झाल्यास फिटिंग चांगलं वाटेल. मित्रांनो, आता गाडीचं काम झालेलं आहे आणि मी थोडंसं शॉपच्या लय बाहेर आलेलो, डायरेक्ट अवकाशच्या बाहेरच आलो. नो पार्किंग कुठं आहे, एरिया माहीत नाही आम्हाला, काही नाही, शांत एरिया आहे. म्हणून म्हणलं इथं रिव्ह्यू जाऊ थोडंसं आपण काय काम केलेलं आहे. आणि ही पोरगी इथं आलेली, तिला भूक लागली जास्त खूप है ना. तिनं आज बघितलं असेल दिवसभरात माझं काय स्ट्रगल असतं. चिडचिड नसते, चिडचिड त्या माणसाच्या मधलं माझं दिमाग फिरलं होतं मित्रांनो. आता गाडी नॉर्मली अशी लावलेली आहे, आता नॉर्मल काम करू शकतो, पण नाही, मामा असा धाडपार करायला आमचा जीव खालीवर आहे ना. मग काय तर मी तुम्हाला सांगणार आहे की फायनली मी काय काम केलेलं आहे गाडीमध्ये. आणि कॉस्टिंग तर मी तुम्हाला डायरेक्ट डिस्प्लेवरती दाखवतो, कारण मी बोलून एनर्जी वेस्ट करू शकत नाही आता, कारण मला भूक लागली. काय बघायली तर मी टेल्ट आय डी टाकली आहे. टेल्ट आय डीमध्ये इंडिकेटर वगैरे आणि नंबर प्लेट आम्ही ॲडजस्ट केली थोडी. इथं होल होते पहिले, इकडं होल करून ॲडजस्ट करून घेतली. बबल वायझर काय टाकलं नाही, कारण फिटिंगला चार्जेस खूप सांगायले. हे आपलं हेल्मेट, इथं गाडी, दुसरं काय टाकलं का एवढंच. इंडिकेटर आणि ते इंडिकेटर चालू करून दाखव ना. इंडिकेटर बघा, तुम्हाला दाखवतो कसं वाटतं. लो लाईट घ्या, मस्त. फक्त पार्किंग राहिली ना आपली. पार्किंग आम्ही टाकली नाही, कारण पार्किंगला बी घेतलं. कुठे ती पार्किंग ते दाखव, तुझ्या बॅगमध्ये. थांब. तर हे पार्किंगसाठी एवढं काहीतरी किट आहे, ती घेतली आहे आणि ती लावली नाही, कारण जो लावणारा होता तो खूप भाव खायला होता. आणि सनसेट कसला मस्त आहे, वाईफ. होय हिरोईन. हात हलवायचे काम. बोल की ब्लॉग मध्ये, मग काय बोल घे बरं हातात घे. ब्लॉग म्हणलं की बोलतच नाही काही पूर्ण. ब्लॉग केलं की नुसतं. तर हेच फक्त दाखवण्यासाठी आलो होतो. आणि आमच्या ह्याच्यामध्ये इतका टाइम गेला वेस्ट, म्हणजे की 12 पासून आता आणि- वाजले 3. 12 वाजल्यापासून 3 पर्यंत आमचं काम संपलेलं आहे. गाडी इथे चालू ठेवली ती. आणि आता इथून आम्ही काहीतरी खायला जाणार आहेत. आणि आमचा दिवस असाच जातो. सुट्टी दिवशी आम्हाला टाईम कळत नाही, आणि कामावर असतो तेव्हा टाईम कळतो. लय भानगड आहे तारीख. तर बघूया आता इथून जाऊया. कुठं जायचं, गार्डनला कोणत्या. ओशो गार्डन. तर आम्ही आता इथून जाणार ओशो गार्डनला. ओशो गार्डनमध्ये जाऊन पहिलं काहीतरी खाऊ यायचं साईडला, आणि मग नंतर पुढे जाऊ. तर ब्लॉगमध्ये बनवून राहा रात्रीपर्यंत. रात्रीपर्यंतच राहणार आहे. हां, रात्री 12 वाजता संपणार आहे. हम्मा रम्मा. चल चलो go. टाटा, तू इथून जा. चल निघ. चलत इथून. इथं रिकामा रस्ता आहे ना, चलत जा. चल बस, आपले लिओ आहे. लेट्स गो. लिओ लाईट लावला. मजा आया. तर मित्रांनो, आता आम्ही आलो जाऊन गाडीचं काम वगैरे करून. आणि आता छोट्या डॉनला सोडायची वेळ आली. छोट्या डॉनला बाय बाय करायचं आता आपल्याला. चल जाऊ का मग. हो बाय. हो तिकडं कुठं बघा, बांगीस का बाळ कुठे याच्यात बघ. इकडे बघितलं. व्हिडिओ जाऊ का तुला. व्हिडिओ मध्ये बांग बघायला. काय रे. चष्मा घालून मी बांग बघायला. बाळ बघितलंच नाही. बाग बघितलंच बाग. माझा अहो तर पांडुरंगा झालाय हो का, पांडुरंगा. चल टाटा मग जाऊ का. 1 मिनिट क्लिप दाखवून वापस आणतो.
तर फायनली मित्रांनो मी आता शिवला घेऊन चाललोय. त्याला काय ते खायचं जिलबी, तर त्याला जिलबी आणून देत आणि आपण जाऊया. बघितलं ती म्हणताच नाही मामा काय करते की ब्लॉगिंग. लिओर ओ हे काय येऊ काय आहे शिव पिप पिप. तर बस तू शिवांश बसलाय. गाडी चावी चावी कुठं लावतात कुठं लावते ती. हो मी लावू. आता बुंग 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 करू चालू. आता बघा रिॲक्शन बघा कसं करते बघा. आता लावू का. बुंग बुंग तू कर. तुला येते चालायचं का. काय आणायचं आपल्याला शिव काय आणायचं आपल्याला. ए गाडी दिसली की बोलायला लक्ष येत नाही. तर चला तर मग मित्रांनो आता मी त्याला जिलबी आणून म्हणून आपल्याला एक काम आहे ते करूया. सध्या निघूयात. मी बसतो गाडीवर. ऐ बोला टाटा म्हण टाटा म्हण टाटा म्हण.